आताशी हा एक टप्पा झालाय, याच्यावर थोडेसे खतरनाक अजून 3 टप्पे फक्त म्हणजे करायचे. तुमचे जे भयंकर पर्सेंटेज आहेत ना ते वाढणार आहेत पुढे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 4:30 वाजले आहेत आणि तब्बल 2 आठवड्यानंतर आज आपण निघालो आहोत ट्रेक करिता. आणि आजचा जो आपण टार्गेट तो असणार आहे गोरखगड किल्ला. तर हा किल्ला जरा ॲडव्हेंचर आणि थ्रिलने भरलेला असणार आहे. तर जास्त उशीर न करता आता आपण निघूया आपल्या आजच्या टार्गेटकडे. गोरखगड किंवा गोरक्षगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे नाव ठेवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गोरक्षगड आहे. म्हासा या गावाजवळ असलेल्या मच्छिंद्रगड आणि गोरक्षगड हे जोड किल्ले आहेत. 2135 फूट उंची असलेल्या गोरखगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली होती असे मानले जाते. सो मित्रांनो, फायनली आपण आपल्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे सकाळच्या 8:30 वाजता. आणि आपण ट्रेकच्या पाथवरती म्हणजे जो ट्रेल आहे त्याला फॉलो करत चाललो आहोत. आणि आतापर्यंत 20 मिनिटाचा आम्ही ट्रेक कवर केलेले आहे. आणि गोरखगडाच्या ट्रेक म्हणजे गोरखगडाकडे येण्याकरिता जे बेस विलेज असेल ते असणार देहरी गाव. आणि ह्याच गावाच्या राईट साईडला आपल्याला पाहायला भेटेल, अगदी रोडच्या बाजूला आपल्याला पाहायला भेटेल गोरखगडचा प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारामधनं एंट्री केल्यानंतर आपल्याला एक मंदिर पाहायला भेटते. आणि ह्याच मंदिराच्या बाजूने एक वाट जाते, तीच आपल्याला गोरखगडाकडे घेऊन जाते. एक तासाचा ट्रेक झाला आणि 1 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही आतापर्यंत 5-7 ब्रेक घेतले असेल. उभे राहून थोडासा ब्रीदिंग नॉर्मल करत करत इथपर्यंत आलो. इथे आपल्याला एक बेंच पाहायला भेटतंय आणि इथे आता एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे, कारण की इकडून आपल्याला ह्या दिशेने जात असताना एक मोठी टेकडी लागणार आहे. तर ह्याचा मोठी टेकडी लागणार हे कशावरून सांगतो तर हा विवेक भाऊ आपल्यासोबत जॉईन झालेला आहे. आणि हा कुणाल सेम नेम आहे, त्यामुळे असं वाटतं स्वतःलाच हाक मारतोय. चॅनल माझाच होता पण सध्या तो चालवतो. आणि तो माझा बारका भाऊ आहे. तो विवेकचे ना ट्रेक गोरखगडवरती 7 वेळा झाले ना, आणि ही 8वी वेळ आहे. पण त्याच्यामध्ये पण एक कन्फ्युजन झाला की आम्ही सुरुवातीला ती वाट चुकलो. त्याच्यानंतर वनवा लागल्यामुळे ते पूर्ण काळा झालेलं आहे, त्यामुळे वाट दिसली नाही ती. हा, आणि त्याच्यानंतर मग हा फर्स्ट टाइम आला ट्रेकला, फर्स्ट टाइम गडावरती आलेला आहे. माझी सवय करून आणि हा फिटनेस फ्रिकचं काय बोलतो त्याच्या आधी बोल जरा एकदा. सांगू लागते लवकर चालू होणार आहे व्हिडिओ मध्ये, बनून राहा शेवटपर्यंत. फिटनेसचे सगळे ऍक्च्युली हा जिम ट्रेनर आहे आणि या विवेक भाईला खूप एक्सपिरियन्स आहे. विवेक भाईची आणि माझी ओळख झाली कुठे, मृगगड किल्ल्यावरती, तिथे आमची ओळख झाली. त्याच्यानंतर आम्ही लास्ट वीकमध्ये प्लॅन केला आणि मग फायनली आज आपण फर्स्ट प्लॅन आपला सक्सेसफुल झाला गोरखगडला यायचा. आणि ह्याला विचारायला फर्स्ट टाइम कसं वाटतं आतापर्यंत ट्रेक. आतापर्यंत कार्डिओ चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता आपण 2 टेकड्या लागतात, त्या 2 टेकड्या पार केल्याच्या नंतर आपण आता एक सरळ पायवाट आलेली आहे, जी एकदम स्ट्रेट आहे, फ्लॅट आहे. त्याच्यामुळे इथे जरा चालायला बरं वाटतंय. गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणजेच याचे नाव गोरखगड असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे.
मंडळी आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि इथून या कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्याने आपल्याला वरती जायचं आहे त्या दरवाजाकडे. पण आता ह्या कातळ दगडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्याला आजूबाजूला काहीच माझ्या मार्गदर्शनाखाली ह्याच्या मार्गदर्शनाखाली विवेक भाई जाणार आहे. पण पहिला कुणाल भाई तू जाणार आहेस वरती? हा मीच जाणार आहे. हा चल चल लवकर कंटिन्यू, आम्ही तुझ्या पाठीच आहोत. काय चाललंय? आताशी हा एक टप्पा झालाय, याच्यावर थोडेसे खतरनाक अजून 3 टप्पे आहेत. म्हणजे करायचे तुमचे जे भयंकर पर्सेंटेज आहेत ना ते वाढणार आहेत पुढे. पुढे पुढे हाच आहे ना? हा यालाच पुढे करायचं आता. मीच आहे पुढे. वरच्या 80 डिग्री झाल्या पायऱ्यात तूच पुढे सुरुवात करणार चढायला. कुणाल भाऊ कसं वाटतंय? कसं वाटतंय? बोला जरा सेल्फी स्टिक मध्ये बोला, काहीतरी बोला. एकदम फुल पळत गेलेले आहेत. उतरताना कसा उतरायचा याच्यावर त्याची चर्चा चालू आहे मनातल्या मनात. दगडी तापत चालली म्हणून मी विचार करतोय की उतरताना वांदे होणार आहे. तो स्ट्रॅटेजी बनवतो की आता खाली उतरताना उतरणार कसं. असं आहे ना, शांत असलेला माणूस नेहमी घाबरलेलाच असतो असं नसतं, विचार पण करत असतो. गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून वर चढून गेल्यावर 3 पाण्याचे टाके लागतात. समोरची वाट पुन्हा थोड्याशा चढणीवर घेऊन जाते. पुढे पायऱ्यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सोडक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहोचतो. समोरच प्रांगणाखाली भयांदरीत झुकलेले 2 चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोर असणारा मच्छिंद्रगडाच्या निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवितं. गुहेच्या आजूबाजूला पाण्याचे 3 टाकी आहेत. हार नाही म्हणत रे, रिस्क नको म्हणून मी नको घेऊ, पण तू तिथपर्यंत चल तरी. ते आता पोरं गेली बघितली किती जण, ती जाडी पोरं गेली. काळाचा ठोका चुकून तिथे गेली. अरे तू
हे आहेत खायचे याला, एवढं काय टेन्शन येतं. फक्त मेन प्रॉब्लेम याचा हे आहे की ती शिडीची जे डिस्टन्स आहे ना तो. हात सोडू नको, हात न सोडता बोल. हात सोडणार नाही बाबा, हात छुटा तर सब छुटा.